आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोण आहे तू? अगदी माझ्या शक्तिमानीच दिसतेस. ती माझी बहीण आहे म्हटल्यावर मी तिच्यासारखेच दिसणार ना. बहीण? आठवा, 6 वर्षांपूर्वी घडलेला तो प्रसंग आठवा, जेव्हा आम्ही दोघी आमच्या आईच्या पोटी होतो. आपल्याला दुसरी पोर झाली याची तिला जाणीवच नाही. तेव्हा तिची दुसरी पोर आजपासून तुझी झाली. यापुढे तू या पोरीची आई असणार आहेस. म्हणजे तू त्या बाईची मैत्री, माझ्या आईचं नाव. तिची तू मोठी मुलगी आहे का? अगदी बरोबर ओळखलत. मी इथे आता एकटी कशी आले, का आले, तुमच्याबद्दल मला कुणी काय सांगितलं, असे एक नाही तसे 1000 प्रश्न तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतायत. आता स्पष्टच सांगते, मला हे सगळं माहिती आहे कारण मी आत्मा आहे. आत्मा? माझ्या काकानेच मला मारून टाकलंय. तुम्ही घाबरू नका, मला फक्त माझ्या आईला वाचवायचंय. नाहीतर जे माझ्या बाबतीत घडलं ते आमच्या आईच्या बाबतीत घडायला फार वेळ लागणार नाही. पण मी एकटी काहीच करू शकत नाही. मला शक्तीची मदत हवी आहे. काय झालं? तुम्ही असं का पाहताय? रक्ताचं नातं तुटायचं म्हटलं तरी तुटत नाही ना. तेच खरं आहे. पापी आहे मी. माझ्याकडनं एका मुलीला तिच्या आईपासनं आणि तिच्या बहिणीपासनं तोडायचं पाप घडले. आज तुझ्या समोर मलाच माझी लाज वाटते. देव मला या पापासाठी कधीच क्षमा करणार नाही. नाही आजी, तुम्ही जे काही केलंय त्यासाठी मी स्वतः तुम्हाला थँक्स बोलते. तुमच्यामुळे आमची शक्ती वाचली. नाहीतर त्या काकाने माझ्यासोबत तिलाही मारलं असतं. ती वाचली म्हणून मी इथे आलीये. मला आता तुमच्याकडून एक मदत हवीये. बोल बोल, तुला काय पाहिजे ती मदत मी करीन. बोल. त्यांनी माझा खून केलाय आणि या खुनाच्या केस मध्ये माझ्या आईला जेलमध्ये पाठवणार आहे. आईला वाचवण्यासाठी एकच मार्ग आहे, शक्तीने सगळ्यात समोर आदिती बनून येणं, तेही ताबडतोब. असं करून जर माझं पाप कमी होणार असेल तर मी तयार आहे. शक्तीला तुझ्याच बरोबर पाठवते आणि तिच्या इथल्या आई बाबांना काय सांगायचं ते सांगते. माझी अजून एक इच्छा आहे. बोल, काय इच्छा आहे? शक्ती बरोबर तुम्ही स्वतः तिथे या. तिकडे आई समोर सत्य सांगायची वेळ येणार आहे आणि नक्की काय घडलंय ते तुम्हीच आईला सांगू शकता. ठीक आहे, मी पण यायला तयार आहे. उद्या सकाळी शक्तीच्या शरीरात मी प्रवेश करणार आणि शक्तीला सोबत घेऊन जाणार आणि तुम्ही सुद्धा इकडनं निघणार. भेटूया उद्या सकाळी. ताई, असं डोक्याला हात लावून किती वेळ बसणार आहे? हा, पोटा पाण्याचं बघायचं का नाही? आवाज घरातनं बाहेर पडायची इच्छाच होत नाहीये. मग काय उपाशी मरायचं काय? हा, चला उठा, आवरा, लवकर बाहेर पडा, हवं की नाही? माझ्या पोरीला कोणी तर माझ्यापासून हिसकावून घेतलंय. मी स्वतःला तिच्या आई समजून घेत असताना त्यांनी परत मला पोरकं केलं आणि तुमची पण त्यांनाच साथ.
शक्तीची आई म्हणून मला काय वाटत असेल याचा कधी विचार कराल का नाही? तू तिची आई असलीस तरी मी पण तिचा बापच आहे ना व. हो, तुम्ही सांगा ना तिला परत आणायला. नियतीचा खेळ हा येऊ. काही वर्षापूर्वी आपण तिला तिच्या खऱ्या आईबापापासून लांब केलं होतं. आज आपल्या बाबतीत पण तेच घडले. आता तिच्या खऱ्या आईला तिच्या मदतीची गरज आहे. आणि असं असताना आपण तरी कसं अडवणार ना? अहो मग तिच्या या आईचं काय? तुला माहित नसेल, ती गेल्यापासून मी स्वतःला पाप म्हणून हाच प्रश्न विचारतोय. तुला सांगतो कोरोना, आमच्या विदर्भातला माणूस पावसाची जेवढी वाट पाहून राहतो ना, आजच्या या दिवसाची मी पण तेवढीच वाट पाहून राहिलो होतो ना. मामा, ऍज अ ऑडियन्स म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे. निकाल तर लागलाय, आता फक्त मिरवणुकीची वाट बघायची. एका हरलेल्या उमेदवाराची मिरवणूक, ती पण लाईव्ह टेलिकास्ट. मला एक कळत नाही, एवढा उशीर काहून लागू राहिला? मामा, हातात हातकडी घालायची तर उशीर तर होणारच ना. कोरोना, अबे हीच ती वेळ आणि हाच तो क्षण ना. अरे याच क्षणाची वाट पाहून राहिलो होतो ना. मामा, पण यशवर्धन साहेबांना मानलं पाहिजे. मैत्रीबद्दल जे बोलले ना, तसं त्यांनी करून दाखवलं. हॅलो बाबा, तुम्ही कधी आलात? हॅलो मामा आजोबा, हाय, कसे आहात? इथं नक्की कोण आहे आणि कोण नाही तेच कळून नाही राहिलं ना. हॅलो आत्या, हॅलो आजी, हॅलो कोका. तुम्ही सगळे माझ्याकडे असं का बघताय, भूत बघितल्यासारखं? करुणा काका, तुझा पाय कसा आहे आता? बरा आहे ना? बरं आहे, पाय बरं आहे. आता तू सांगितलंस ना म्हणून माझ्या लक्षात आलं. पाय बरं आहे. एक मिनिट, पण तू कोण आहेस? ते तू मला विचारतोयस? तू काय मामा आजोबांसारखं ड्रिंक केलंयस का?
मैत्रेयी मॅम, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ॲक्च्युली चुकीच्या इन्फॉर्मेशनमुळे आमच्याकडून ही चूक घडली. आणि यापुढे आमच्याकडे कोणतीही कंप्लेंट देण्याआधी स्वतः शहानिशा करा, जेणेकरून अशी चूक पुन्हा घडणार नाही. आईचं हे असं माझ्यासाठी रडणं आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे एकटक पाहणं, हा सगळा नक्की काय प्रकार आहे? कोणी मला सांगणार आहे का? आई, अगं तुझ्याशी बोलतेय मी, बोल ना काहीतरी. काय बोलू मी? काहीही बोल. मला अटक होण्यापासून तू वाचवलंस त्याबद्दल थँक्स. पण अजूनही एक प्रश्न कायम आहे. कोणता? कोण आहेस तू? अगं असं काय करतेस? अगं मी तुझीच मुलगी आहे. हे बघ, मला माहितीये माझी आदिती जिवंत नाहीये आणि ती कधीच परत येणार नाही, हेही माहितीये. तुझी मुलगी जिवंत नाही हे जसं खरं आहे, तशी तुझी मुलगी तुझ्या समोरही उभी आहे हेही खरं आहे. हे बघ बेटा, मी आधीच खूप दुःखात आहे. माझी आदिती मला सोडून गेली, या धक्क्यातून मी अजूनही सावरलेलं नाहीये. त्यामुळे अजून माझी परीक्षा न घेता प्लीज मला खरं खरं काय ते सांग. माझ्या आदितीसारखी दिसणारी नक्की तू कोण आहेस? तुझे आई बाप कोण आहेत? कुठून आली आहेस तू? आई, ऐक माझं, तू खरंच माझी आई आहेस. नाही ऐकणार. हे खरं नाहीये. हेच खरंय, फक्त तुला ते समजून घ्यायचं नाहीये किंवा मग तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. पण माझ्या आजीच्या बोलण्यावर विश्वास ठेवशील ना? कोण आजी? माझी आजी. आजी, नमस्कार ताई. नमस्कार. ओळखलत मला? नाही, पण तुम्हाला याआधी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. धो पाऊस पडत होता. तू गरोदर होतीस आणि गाडी घेऊन निघाली होतीस. हो, आठवतंय. आणि त्यावेळी मला गाडीतच प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या होत्या. त्या टायमाला तुझी डिलिव्हरी मीच केली होती. आठवलं. आणि मी तुम्हाला ओळखलं पण. थँक्यू सो मच आजी. तुमच्यामुळेच माझा आणि माझ्या मुलीचा जीव वाचला होता. मुलीचा नाही, मुलींचा. त्यावेळी तू जुळ्या मुलींना जन्म दिला होतास.
हो मला माहिती, माझ्या या बोलण्यानी तुला धक्का बसणार आहे, पण हेच खरं आहे. आदितीची जुळी बहीण आहे ही. बापरे, इथे तर सीता आणि गीताची स्टोरी सुरू आहे. ही महत्वाची बातमी आधी प्रिन्सच्या कानावर घालायलाच हवी. नाही नाही, हे शक्यच नाहीये. असं कोणी कधी वागू शकतं आणि माझ्या बाबतीत असं काही घडू शकतं याच्यावर माझा विश्वास नाहीये. नाही, हे शक्य नाहीये. तुमचा विश्वास बसावा, तुम्हाला खरं काय ते कळावं म्हणून मी आज इकडे आली आहे. त्या रात्री तुम्ही 2 मुलींना जन्म दिलात. काय बोलताय तुम्ही? खरं तेच सांगते. तुझ्याकडे होती ती तुझी मोठी मुलगी होती आणि आतापर्यंत आमच्याकडे असलेली ही तुझी छोटी मुलगी आहे. माझा यावर विश्वास बसत नाहीये. त्यासाठी मी तुमची आधी माफी मागते आणि हे सगळं का घडलं ते सांगते तुम्हाला. माझ्या पोरीचं लग्न होऊन बरेच वर्ष झालेली, पण तिला मूल नव्हतं. त्यापायी आम्ही विचारात असताना त्या रात्री तू गाडी घेऊन तिकडे आलीस. माझ्याकडून तुझ्या पहिल्या मुलीची डिलिव्हरी झाली आणि तू बेशुद्ध झालीस. दुसऱ्या मुलीचं तर तू तोंडही पाहिलं नव्हतंस आणि याच संधीचा फायदा घेऊन त्या मुलीला मी माझ्या लेकीकडे सोपवलं. एवढंच नाही, त्या दिवसापासून आम्ही या मुलीला पोटच्या मुलीसारखं वाढवलंय. तुम्ही एवढा मोठा खेळ खेळलात माझ्याशी. एका मुलीला तिच्या आईपासून तोडण्याचं नीच काम करूनही तुम्ही जगू कशा शकता? मान्य, तुमच्यामुळे मी आज जिवंत आहे, तुमच्यामुळे माझी मुलगी जिवंत आहे. त्यावेळी तुम्ही देवीसारखे धावून आलात, पण जाताना सैतानासारखं वागलात. एका मुलीची तिच्या आई सोबत असलेली नाळ कायमची तोडून दिलीत. असे का वागलात? का वागलात असे? तुझ्या या प्रश्नांची उत्तरं मला आता देता येणार नाही. जमलं तर मला माफ कर, एवढंच सांगायला मी इकडे आले. तुला शिक्षा करायची असेल तर तू करू शकतेस. एवढं मोठं पाप केल्यावर माझी तीच लायकी आहे. मी कोण आहे तुम्हाला शिक्षा देणारी? तुम्ही जे काही केलंय त्याबद्दल मी तुम्हाला एक वेळ माफ करेन, पण देवी तुम्हाला माफ नाही करणार. ती तुम्हाला शिक्षा नक्की करेल आणि ती शिक्षा भोगायला तुम्हाला तयार राहावं लागणार आहे. आलं का लक्षात? तू कितीही मार तिला, काही उपयोग होणार नाहीये. तू एकीला मारशील, दुसरी येणार, दुसरीला मारशील, तिसरी येणार. असं बोलून तू काय मला डिवचायचा प्रयत्न करतेस का? अरे नाही दादा, रियालिटी सांगते. हे बघ, या क्लिप मध्ये स्पष्टपणे सांगितलंय की या जगात सेम टू सेम दिसणारे 7 लोक असतात. आपल्या आदितीच्या बाबतीत तिसरी आदिती आली आहे, अजून 4 यायच्या बाकी आहेत. अरे 4 येऊ दे नाही तर 8 येऊ दे, आपण कधीच हार मानणार नाही. पण दादा, हे सगळं खरंच इतकं सोपं वाटतंय का तुला? आपल्या लाईफ मध्ये याच्या आधी कुठली गोष्ट सोपी होती जरा आठवून बघ. 18-20 वर्ष दारिद्र्यामध्ये जन्म झालाय आपला आणि आज आपण कुठे? आपली पोझिशन, आपलं स्टेटस जरा आठवून बघ. पण दादा,
आतापर्यंत तुझ्या नशिबाने तुला साथ दिली. नाही 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 नाही, नशिबाने कधीच साथ दिलेली नाही आपल्याला. पहिल्यापासूनच नशिबाचा आणि आपला 36चा आकडा आहे. जे काही मिळवलं ना स्वतःच्या हिमतीवर मिळवलंय. आणि आपल्याला जे हवंय ना ते आपण समोरच्याकडून ओरबाडून घेतलं. आपण ते ओरबाडून घेतलं म्हणून आपल्याला मिळालं. आणि आपल्याला मिळालं म्हणून तुम्हाला ते लाभलं. पण दादा काय फायदा झाला? तू एकीला मारलंस दुसरी आली, दुसरीला मारलंस तिसरी आली. त्या अशा 10 जरी आल्या ना तरी आपण कधीच थांबणार नाही. आता मला खात्री पटलीये की एक ना एक दिवस तू आदिती या प्रकरणाचा ना सोक्षमोक्ष कायम चालवशील. तुला विश्वास बसला ना मग विषय संपला. प्रिन्स प्रिन्स डॉली प्रिन्स, बातमी आहे, खतरनाक बातमी आहे. आई 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 तू बस आधी, बस बस बस. शांत हो आणि मला नीट सांग नक्की काय झालंय. अगं कसल्या बातमीबद्दल बोलतेस तू? सांगते. अरे त्या मैत्रीला ना, आणि आता जी मुलगी आपल्याकडे आहे ना, ए बघ तुला काय सांगायचंय ना ते नीट सांग. तुला तरी कळतंय का काय बोलतेस ते? तेच आजकाल कळत नाहीये काही. अरे त्या मैत्रीला ना, आता जी मुलगी आहे ना, कळलं? अगं आई नक्की काय म्हणायचंय तुला? तू काय बोलतेस ना आम्हाला काहीही कळत नाहीये. अरे त्या मैत्रीला ना